नमस्कार. आज आपण बघणार आहोत 11 पावले उचला आणि सर्वात चांगली आई व्हा. तर सुरू करूया. संपूर्ण जगाच्या साहित्यात असा उल्लेख आहे की मुलाची सर्वात पहिली शाळा त्याचे घर असते आणि त्याचा पहिला शिक्षक त्याची आई असते. आई तर कोणतीही स्त्री होऊ शकते, पण सर्वश्रेष्ठ आई होणे हे एक आव्हान आहे. कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळण्याबरोबरच आईला वडिलांपेक्षा जास्त आव्हानांचा सामना करावा लागतो. एक चांगली आई कसे व्हावे या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या आधी हे समजून घेणे आवश्यक आहे की प्रश्न फक्त चांगली आई होण्याचा नसून लाडाने आणि प्रेमाने मुलाला समजावून सांगण्याचाही आहे. तसं प्रत्येक व्यक्तीची आपली एक वेगळी विचारसरणी असते आणि प्रत्येकाचे वागणे देखील वेगळे असते. त्याचप्रमाणे मुलाचीही आपली एक शैली असते. अशावेळी सर्व मुलांना एकाच दृष्टिकोनातून पाहणे कधीकधी घातक सिद्ध होऊ शकते. आई जी लाडाने आणि प्रेमाची जी जाणीव आपल्या मुलाला करून देते ते जगात दुसरे कोणीही काम करून देऊ शकत नाही. चला तर मग आपण आता अशी 11 पावले उचलूया ज्यामुळे तुम्हीही जगातील एक चांगली आई होऊ शकता. त्याचबरोबर आपले कुटुंब, समाज, देश आणि विश्वाला एक चांगला नागरिक देऊ शकता. पहिलं पाऊल. 1. आपला लाड करून दाखवा. लहान मुले आपल्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नसतात, तरीही ती खूप संवेदनशील असतात. तुमचा प्रत्येक हावभाव ते वाचू आणि समजू शकत असतात. कौटुंबिक आणि इतर काही जबाबदाऱ्यामुळे तुम्ही थोड्याशा तणावात असू शकता किंवा मुलांपासून दूर राहू शकता. पण खरं तर ही एक अशी वेळ असते जेव्हा तुम्ही आपला तणाव विसरून बाळाचे लाड करायला हवे. त्याला जवळ घ्यायला हवे, त्याचे पापे घ्यायला हवे, त्याला बघून हसायला हवे. असे केल्यामुळे मुलावरील तुमचे प्रेम आणखी गाढ होते. तुमच्या मनातील सर्व तणाव काही क्षणात छूमंतर होतात. दुसरं पाऊल. मुलामधील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करा. काही कारणामुळे मूल तुमच्यावर रुसले किंवा हट्टामुळे अडून बसले तर त्याला समजवण्याचा प्रयत्न करा. त्याच्याशी बोलून त्याचा राग, रुसवा दूर करा. असे केल्यामुळे दुरावा कमी होतो आणि ते आपल्या मनातील गोष्ट तुम्हाला बोलून दाखवतील. एखादी अगदीच फालतू गोष्ट मूल तुम्हाला विचारू शकतो, तरीही त्याचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका आणि त्याचे विचारपूर्वक उत्तर देऊन समाधान करा. तिसरं पाऊल. लहान लहान गोष्टीतून जबाबदारी समजून घ्या. मुलासोबत वेळ घालताना लक्षात असू द्या की तो तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे आणि प्रत्येक कृतीकडे बारकाईने पाहतो. अशावेळी लहान लहान गोष्टीतून त्याला आपली जबाबदारी समजून सांगा. टाईम मॅनेजमेंट सारखे तंत्र त्याला दुसरे कोण शिकवू शकेल? अशा मुलांना वेळेचा सदुपयोग करणे, आपल्या वस्तू जागेवर ठेवणे, स्वतः आणि आपल्या वस्तू स्वच्छ ठेवणे अशा गोष्टी त्याला हळूहळू करायला सांगा. त्यामुळे त्याला तशी सवय लागेल. चौथं पाऊल. मुलांना साथ द्या. कधीकधी मुले एखाद्या समस्येमुळे घाबरतात. अशावेळी तुम्ही त्याला साथ द्यायला हवी. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो. मुलाने काही चांगले किंवा वाईट केले तरी त्यांना त्याची खात्री वाटायला हवी की तुम्ही त्यांच्यासोबत आहात. त्यांनी काही चांगले केले तर त्याला प्रोत्साहन द्या आणि काही वाईट घडले तर त्याला रागवण्याऐवजी त्याचे दुष्परिणाम योग्य प्रकारे समजून सांगा. त्यामुळे मुलांची समज वाढते आणि ते प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करतील. शक्य असेल तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी मुलासोबत फिरायला जा. त्यावेळी त्यांना प्रेरणादायी प्रसंग सांगा. त्यामुळे ते आदर्श गोष्ट शिकू शकतील. पाचवे पाऊल. मुलांचा आदर्श व्हा. आपल्यातील सर्वात मोठी उणीव अशी आहे की मुलाने चांगले व्हावे अशी आपण अपेक्षा करत असतो, पण त्यासाठी आपल्यातील उणीवा दूर करण्याचा मात्र प्रयत्न करीत नाही. मुलांसाठी आपण आदर्श बनावे यासाठी पुढाकार घ्या. तुमच्या कोणकोणत्या सवयी आणि गोष्टी इतरांना वाईट वाटतात याची एका डायरीत नोंद करा. तुमच्या सवयी बदलणे तुम्हाला शक्य नसेल तर मुलांसमोर तरी त्या सवयीची पुनरावृत्ती करू नका. मुलांसमोर खोटे बोलू नका, ओरडून काही सांगू नका. नम्र स्वभाव ठेवणे, हळू बोलणे, चूक नसतानाही क्षमा मागणे, इतरांचे आभार मानणे या अशा काही चांगल्या सवयी आहेत ज्या मुलांसमोर तुम्ही वारंवार केला तर तुम्ही न सांगताही मुलगा त्या आत्मसात करेल. सहावं पाऊल. धीर सोडू नका. धावपळ आणि महागाईच्या कामात एका आईसाठी दुहेरी भूमिका जगावी लागत आहे. कुटुंबातील जबाबदाऱ्या
सांभाळण्याबरोबरच घरातील आर्थिक परिस्थिती आणखी सुदृढ करण्यासाठी तिला नोकरी किंवा व्यवसायासाठी वेळ द्यावा लागतो. कधीकधी कामाचा भार जास्त पडल्यामुळे धीर सुटतो. अशावेळी तुम्ही स्वतःला शांत ठेवणे आवश्यक असते. आनंदी राहण्याचा शक्यतो सर्व प्रयत्न करा. मुलांसमोर घरातील किंवा ऑफिसमधील परेशानीचा उल्लेख करू नका. तुम्ही असे केलं तर त्यामुळे मुलगाही तणावात येऊ शकेल. 7वे पोल, जबाबदारी टाळू नका. आम्ही पुरुषप्रधान संस्कृतीचे गोडवे गातो असे नाही, पण आमच्या म्हणण्याचा उद्देश इतकाच की मूल आईच्या अवतीभोवती जास्त वेळ राहते. आपल्या प्रत्येक गरजेसाठी ते आईवरच जास्त अवलंबून असते. आई म्हणून एका स्त्रीला आपली अनेक आवश्यक कामे सोडून मुलांच्या कामांना महत्त्व द्यावे लागते. अशावेळी कुटुंबातील किंवा कार्यालयातील एखादी अतिरिक्त जबाबदारी अंगावर पडली तर तीही स्वीकारा. हे पाहून तुमचे मूल तुमच्याप्रमाणेच आव्हाने स्वीकारण्यास सज्ज होतात. 8वे पोल, मुलांच्या चुकांवर संयम पाळा. मुले ही मुलेच असतात. त्यांच्या चुकांमध्ये काहीही कपटीपणा किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती असत नाही. त्यांची समजूतही खूपच कमी आणि निस्वार्थी असते. कळत नकळत त्यांच्याकडून रोजच चुका होत असतात. अशावेळी चुका केल्या म्हणून त्याच्यावर वारंवार नाराज होऊ नका. मुलांना त्यांच्या चुकांपासून धडा घेऊ द्या. त्यांच्यावर रागवण्याऐवजी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करा की त्यांनी जे काही केले ते कसे अयोग्य आहे आणि त्यामध्ये कशा प्रकारे सुधारणा केली जाऊ शकते. 9वे पोल, स्वतःला अपडेट ठेवा. घरोघरी TV आणि मोबाईलमुळे आल्यामुळे आजकालची बहुतेक सर्व मुले अपडेट असतात. अशावेळी तुम्हीही अपडेट असणे आवश्यक असते. कधीकधी मुलांच्या हातात किंवा त्याच्यासमोर अशा काही गोष्टी किंवा वस्तू येतात ज्या मुलांसाठी योग्य असत नाही. काळासोबत त्या गोष्टी मुलांच्या समोर आल्या तर चांगले असू शकते. अशावेळी तुम्ही अपडेट नसाल तर मुलांच्या शंका आणि संशय दूर करू शकणार नाही. त्यामुळे स्वतःला अपडेट ठेवा आणि मुलांना त्यांच्या वयासमोर आवश्यक ती सर्व माहिती पुरवा, म्हणजे ते इकडे तिकडे भटकणार नाहीत. 10वे पोल, मुलांचा आदर करा. तुम्हाला स्वतःबद्दल आदर हवा असतो तसाच तुम्ही मुलांचाही आदर करा. त्यांच्या विचारांचा आदर करा. मुलांच्या विचारांना महत्त्व द्या. कुटुंबाबद्दलच्या त्यांच्या मतांना महत्त्व द्या. त्यांची मते चांगली नसतील तर त्यांना ते सकारण पटवून द्या. त्यातील दोष सांगा, उणिवा सांगा. मुलांच्या खाजगीपणाचीही जपणूक करा. त्यांचे मित्र आणि घरी आलेल्या पाहुण्यांसमोर त्यांचा अपमान करू नका किंवा त्यांच्यावर रागवू नका. 11वे पाऊल, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मुलांना सर्वाधिक प्रभावित करत असते ती म्हणजे तुमच्या भावनांची अभिव्यक्ती. पुरेसा वेळ नसल्यामुळे तुम्हाला आपला पतीचा सहवास किंवा जवळीक कमी प्रमाणात भेटत असेल, पण जीवनातील इतर सर्व प्रकारच्या गरजांसोबतच आपल्या शारीरिक आणि मानसिक गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य वेळेची संधी शोधत राहा. मुलांसमोर असे वागू नका किंवा पतीलाही तसे वागू देऊ नका ज्याचा बालमनावर विपरीत परिणाम होईल. कुटुंब, आर्थिक स्थिती, नातेवाईकांशी वागणे तसेच कार्यालयातील गोष्टी मुलांसमोर न करणे हिताचे असते. चला तर मग सुरुवात करूया. मग मित्रांनो, मला सांगा तुम्हाला ही 11 पावले कशी वाटली. आपण सगळ्यांनी ही 11 पावले उचलूया, त्याचा अंगीकार करू, स्वीकार करू आणि सर्वात चांगली आई होण्याचा तुम्ही प्रयत्न कराल असं मला वाटेल. तुम्ही सगळ्यात चांगली आई व्हा असा मी आशावाद ठेवतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.